गुड आफ्टरनून सगळ्यांना. 2017मध्ये जी टेटची एक्झाम झालेली होती त्यामध्ये जे प्रश्न आलेले असतात ते प्रश्न आपण सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवलं जातं आणि कसा प्रश्नाचा विचार केला जातो हे खूप महत्त्वाचं असतं. हे प्रश्न आपण बघूया. आता इथे पहिला प्रश्न आलेला होता, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता. आता इथे उत्तरं पण दिलेले आहेत, पण हे प्रश्न तुम्ही उत्तर देऊ शकतात, पण जे तर्कावर आधारित प्रश्न असतात त्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आता खालीलपैकी पुल्लिंगी शब्द विचारलेला आहे. ऑप्शन ए विश्व, बी विश्वविद्यालय, विश्वास आणि विश्रांती. तर पुल्लिंगी शब्द म्हणून काय विश्वास, म्हणजे हे काय असतात हे आपण सोड, पण जे तर्कावर आधारित प्रश्न असतात त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आता बघा, हे तर्क म्हणजे काय करावं लागतं, ज्या प्रकारे आपण एक विचार करतो आणि त्या एखादी स्टोरी असते, तर ती स्टोरी पूर्ण करण्यासाठी पहिलं काय येईल, दुसरं काय येईल, तिसरं काय येईल, या संदर्भात तर्कावर आधारित असतं. आता सूचना दिलेले अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली खाली दिलेले PQR, S आणि T ही 5 वाक्य योग्य क्रमाने पुनर्रचना करा आणि त्यातील खालील प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे काय दिलेले, तुम्हाला 5 वाक्य दिलेले आहेत आणि हे 5 वाक्यांमधून काय करायचं, अर्थपूर्ण तयार झालं पाहिजे. क्रम कसा पाहिजे, अर्थपूर्ण पाहिजे. आता पहिलं ऑप्शन काय दिलेले, मला ताण भागवायची आहे असा तो विचार करतो. विविध प्रकारे क्यू काय म्हणतोय, विविध प्रकारे प्रयत्न करूनही त्याला द्राक्षाच्या घडाजवळ पोचता येत नाही. ती आर काय म्हणते, ती आंबट आहेत मला, ती आंबट आहे याची मला खात्री आहे असे म्हणत तो अखेर प्रयत्न सोडून देतो. यस काय म्हणतंय, गरम उन्हात एके दिवशी एक कोल्हा एका द्राक्षाच्या बागेत जातो आणि पिकलेला द्राक्षाचा घड लटकलेला पाहतो. आणि टी ऑप्शन काय म्हणतंय, तो थोडे अंतर मागे थोडे अंतर मागे जातो, मग पळत येऊन उडी मारतो आणि द्राक्षाच्या घडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता हे वाक्य काय करायचे, तुम्हाला क्रमावर लावायचे. मग तुम्हाला क्रमावर लावायचं आहे आणि खाली काय विचारलेले, पुनर्रचना केल्यानंतर चौथं वाक्य कोणतं असेल. पुनर्रचना, आता 5 वाक्य दिलेले आहेत, मग चौथ्या क्रमांकाचं वाक्य. आता पी काय म्हणतंय, मला ताण भागवायचे असा विचार म्हणतोय बघा. पण येस ऑप्शन जर तुम्ही बघितलं, गरम उन्हाळ्यात एके दिवशी एक कोल्हा द्राक्षाच्या बागेत जातो आणि पिकलेला द्राक्षाचा घड लटकलेला पाहतो. आता द्राक्षाचा घड लटकलेला आहे हे त्याने बघितलं, मग त्याचा विचार डोक्यात काय येतो, का मला ताण भागवायचे. काय करायचे, मला काय कशाने ताण भागवायचे, द्राक्षाचा जो घड आहे तो लटकलेला आहे तो, म्हणजे काय पहिलं ऑप्शन काय येईल, एस येईल, बरोबर आहे का नाही, क्रमाने. आणि त्याच्यानंतर काय येईल, पी येईल, बरोबर आहे का नाही. म्हणजे 1 नंबरला काय येस, कारण उन्हामुळे काय झालेले, त्या एके दिवशी उन्हाळ्यात, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तो द्राक्षाचा घड जेव्हा त्याने लटकलेला पाहिला आणि त्याच्या मनात काय, मला ताण भागवायचे असा विचार करतो. काय कशी ताण भागवायची, तो द्राक्षाचा घड खाऊन. मग आता त्याच्यानंतर कृती काय केली, आता त्याने काय केलं, विविध प्रकारे प्रयत्न डायरेक्ट केले का, अजिबात नाही. ती आंबट आहेत मला खात्री असं तो म्हटला का, त्याने काय केलं, तो थोडे अंतर मागे जाऊन, म्हणजे काय केलं त्याने, ते द्राक्ष होते तो थोडे अंतर मागे जातो आणि उडी मारतो आणि द्राक्षापर्यंत पोचण्यासाठी उडी कमी पडते. म्हणजे काय येईल, टी येईल. काय येईल, टी. 3 नंबरला काय येईल, टी येईल. आता त्याच्यानंतर मला सांगा, आता काय 3 ऑप्शनचा आपल्याला आता चौथा ऑप्शन कोणतं असेल याचा विचार करायचा आहे. क्यू काय म्हणते, विविध प्रकारे प्रयत्न करूनही तो द्राक्षाच्या घडाजवळ पोचला नाही. हे झालं आपण SPT. आणि आर काय म्हणतोय बघा, ती आंबट आहे याची मला खात्री आहे असे म्हणत तो अखेर तो आपला प्रयत्न सोडून देतो. आता बघा, प्रयत्न सोडून देणे म्हणजे ती क्रिया डायरेक्ट तो बंद करतो. म्हणजे प्रयत्न सोडून देणे, आर कुठे येईल, डायरेक्ट शेवट येईल, आर शेवट येईल 5व्या क्रमांकाला. पण क्यू काय म्हणतो, विविध प्रकारे प्रयत्न करूनही तो द्राक्षाच्या घडाजवळ पोचला नसल्यामुळे काय केले त्याने, काय केले, ती आंबट आहेत म्हणजे आपण काय म्हणतो, ते आंबट एक म्हणजे कारण देऊन काय केलं, तो अखेर प्रयत्न करून सुद्धा त्यापर्यंत पोचला नाही. म्हणजे काय, त्याने तो प्रयत्न सोडून दिला. म्हणजे चौथ्या ऑप्शनला काय येईल, क्यू येईल, बरोबर आहे का नाही, SPTQR. मग आता तुम्हाला काय विचारलंय, पुनर्रचना केल्यास खालीलपैकी चौथं वाक्य. आता चौथं वाक्य बघा, आता इथे उत्तर दिलेलं, आता उर्दूवाल्यांसाठी, उर्दू ज्यांनी घेतलेलं असतं त्यांना. आता हे बघा, इथे उत्तर दिलेले काय आलेलं आहे आन्सर,
क्यू आलेला आहे. क्यू का आलेला आहे? आता तुम्हाला क्यू आलेला असेल, का आलेला असेल? कारण म्हणजे चौथ्या नंबरला आणि पाचव्या नंबरला काय होतं आपण परत थोडं बघूया. हां हां कारण आपण पाचव्या नंबरला काय केलेले, त्यांनी डायरेक्ट जो आर आहे त्याने अखेर प्रयत्न सोडून दिला, पण चौथा नंबर काय विविध प्रकारे प्रयत्न करून तो द्राक्षाच्या घडाजवळ पोचला नाही, आणि पोचल्या नसल्यामुळे काय झालं, त्याने ते सोडून दिले. म्हणजे या प्रकारे असे तर्कावर आधारित म्हणजे क्रमानुसार ते लावावे लागतात. आता इथे दिलेले बघा, हे अशुद्ध वाक्य, शुद्ध वाक्य, याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळा असे खालीलपैकी शुद्ध वाक्य विचारले जातं ना, इथे काय केलं जातं, आपण बोलतो कशा याचा पण विचार करायचा. पहिला ऑप्शन काय म्हटलेलं आहे, पाहुण्यांचे विमान विमानतळाला उतरले. आता आपण विमानतळाला असं कधी बोलतो का, पाहुण्यांचे विमान विमानतळाला? म्हणजे काय, बोलण्याचा जरी आपण अर्थ लावला म्हणजे पहिला ऑप्शन तर बाहेर झालं. दुसरं काय म्हटलंय, पाहुण्यांचे विमान विमानतळामध्ये असं तर आपण काही बोलत नाही, हे पण बाहेर झालं. सी काय म्हणतंय, पाहुण्यांचे विमान विमानतळावर उतरले. हे मात्र आपण काय करतो, व्यावहारिक पातळीवर पण म्हणजे या प्रकारे व्याकरणिक नसेल पण आपण असं बोलताना काय, पाहुण्यांचे विमान विमानतळावर उतरले हे आपण बोलतो. आणि पाहुण्यांचे विमान विमानतळात उतरले हे पण आपण कधी बोलत नाही. म्हणजे काय दिलं, शुद्ध वाक्य काय असेल, पाहुण्यांचे विमान विमानतळावर उतरले हे आपण बोलतो. म्हणजे या प्रकारे. आता इथे काय, शुष्क या शब्दाचा समानार्थी म्हणजे आपला विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, कोरड. म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नाही, कोरडवाहू आहे, अशा प्रकारे अर्थ होतो. आता कोरडे त्याच्या संदर्भातच येतो, समानार्थी झाला निरस, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच रस नाही, बरोबर आहे की नाही. रसहीन म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये रस नाही. पण काय, रसाळ म्हटलं तर काय होईल, विरुद्धार्थी तयार होऊन जातो. म्हणजे काय, या प्रकारे हे उत्तर असतं. त्याच्यानंतर काय म्हटलंय, आय टी म्हणजे काय? आता आय टी म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एवढा काय बारीक विचार करायचा नाही. आय टी काय म्हटलं जातं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बघा हा प्रश्न 5वा होता. हे बघा इथे उत्तर पण दिलेलं आहे. आता जो तो प्रश्न मी तुम्हाला वरती घेतलेला आहे ना, त्याच प्रश्नासारखा काय केलेला आहे, दुसरा प्रश्न इथे आलेला आहे. त्याच प्रश्नासारखा आणि तोच प्रश्न घेतलेला आहे. फक्त आता काय केलंय त्यांनी ते वाचू. सूचना दिलेली, PQRS आणि T हे 5 वाक्य काय दिलेले आहेत. आणि या 5 वाक्यापैकी आता इथे काय केलेलं बघा, जो क्रम विचारलेला आपल्याला पहिले काय विचारलेलं होता, चौथ्या क्रमाचं जे वाक्य ते विचारलेलं होतं. पण इथे काय म्हटले त्यांनी बघा, पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी वाक्य दुसरे असेल, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य कोणतं असेल. आता दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य कोणतं असेल हे आपल्याला बघायचं आहे. आपण त्या ऑप्शनमध्ये बघितलं होतं, काय झालं होतं, म्हणजे काय झालं, यश जो होता, गरम उन्हाळ्यात एके दिवशी कोल्हा एका द्राक्षाच्या बागेत जातो आणि पिकलेल्या द्राक्षाचा घड लटकलेला पाहतो. लटकलेला घड पाण्या म्हणजे काय झालं, 1 नंबरला काय झालं, यश. आणि त्याच्यानंतर काय म्हणतोय, मला ताण भागवायचे असा तो विचार करतो. म्हणजे द्राक्षाला बघून काय करतो, मी हा द्राक्ष खाऊन घेईल आणि म्हणजे ताण माझी भागवेल. म्हणजे काय झालं, पी काय झालं, 2 नंबरला आलं. काय झालं, पी 2 नंबरला आलं. आता आपल्याला विचारलं काय, 2 नंबरचे वाक्य. आपण बघूया उत्तर आहे का नाही. हे बघा उत्तरामध्ये काय दिलेले, पी. म्हणजे 2 नंबरचं वाक्य काय आहे, का मला तहान भागवायचे, काय आहे, मला तहान भागवायची आहे. असे प्रश्न तुम्हाला भरपूर प्रश्न येणार. हे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. मग हे प्रश्न केव्हा सोडवता येईल, त्यासाठी महत्त्वाचे नुसते टॉपिक अभ्यासून पण महत्त्व नाही, आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवता आले पाहिजे. म्हणजे येस इथे काय असेल, येस पहिला, कारण मी तुम्हाला सांगितलं ते ताण भागवायचे म्हणून त्याला 2 आहे, बरोबर आहे की नाही. या प्रकारे मग तुम्हाला काय दुसरा वाक्य विचारलं होतं, दुसरा कर्मानुसार काय असेल तर पी असेल, म्हणून याचं उत्तर काय, पी. आता खुळेपणाचं लक्षण. आता खुळेपणा म्हणजे काय, आपण एखादा ठिकाणी म्हणजे एखादा काम करत नसेल, किंवा या म्हणजे काय, खुळेपणाचं लक्षण काय दिलेले, प्रेरक वर्तन. म्हणजे प्रेरक वर्तन म्हणजे काय, त्याला काही येत नाही किंवा काही येत नाही, अशा प्रकारे आपण या शब्द खुळेपणाने वापरतो. म्हणजे काय, प्रेरक वर्तन म्हणजे काय, वर्तनासंदर्भात असा शब्द वापरला जातो, प्रेरक वर्तन. अत्यानंद, निद्राश
दिलेले वरील सर्व यासाठी वापरत नाही, तर आपण काय करतो, प्रेरक वर्तन म्हणजे त्याच्या वर्तनानुसार काय केलं जातं, हा शब्द वापरला जातो. आता बघा प्रश्न 8, म्हणजे हा प्रश्न बघा, आता 3 प्रश्न झाले, एवढे 8 प्रश्नामध्ये अशाच प्रकारे हा प्रश्न काय दिलेला आहे हे आपण बघूया. सूचना, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यासाठी ABCD आणि D असे 4 विधान आहेत. कर्मवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रमुख विधान दुसऱ्या विधानाला सुचवतं आणि दोन्ही विधान तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानाशी निगडीत आहे. आता म्हणजे बघा, इथे काय दिलेले विधान दिलेले आहेत आणि त्यांनी काय सांगितलं, असे 2 विधान निवडा, तर ते तार्किकदृष्ट्या काय होईल, एकमेकाचा म्हणजे याचा परिणाम त्याच्यावर होईल, या प्रकारे परिणाम झाला पाहिजे. मग जर मी उशिरा उठलो तर मी ट्रेन चुकवणार. काय दिलेले तुम्हाला, जर मी उशिरा उठलो तर ट्रेन चुकवणार. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, ए काय म्हणते, मी उशिरा उठलो. आता उशिरा उठलो काय झालं, म्हणजे काय, ट्रेन चुकेल, उशिरा उठलं. बी काय म्हणते, मी उशिरा उठलो नाही. आता जर तो उशिरा उठला नाही तर ट्रेन कसं काय, तो वेळेवर पोचेल, म्हणजे ट्रेन चुकवणार नाही, म्हणजे काय झालं, हे बाहेर झालं. मी ट्रेन चुकवली नाही. आता मी जर ट्रेन चुकवली नाही, म्हणजे आता मग हे काय झालं असतं, मी उशिरा उठलो नाही, ट्रेन चुकवली नाही. पण इथे वर आपल्याला काय दिलं, जर मी उशिरा उठलो तर ट्रेन चुकवणार, म्हणजे काय, आपल्याला ट्रेन चुकवणार. मग इथे काय डी काय म्हणते, मी ट्रेन चुकवली, मी उशिरा उठलो, मी ट्रेन चुकवली, म्हणजे काय झालं, दोन्ही तार्किकदृष्ट्या काय होत आहे, उशिरा उठला, मी ट्रेन चुकवली, मी उशिरा उठलो, मी ट्रेन चुकवली. म्हणजे या प्रकारे तार्किकदृष्ट्या काय करताय, वरच्या जर मी उशिरा उठलो तर ट्रेन चुकवणार, म्हणजे याला काय करतात, हे तार्किकदृष्ट्या काय करतात, निगडीत आहेत. या प्रकारे हा प्रश्न दिलेला होता. आता त्याच्यानंतर प्रश्न 9 दिलेला आहे, भारतीय संविधानामध्ये काय नाही, दुहेरी नागरिकत्व हे संविधानामध्ये दिलेलं नाहीये. आता हा प्रश्न बघा गणितामध्ये विचारला जातो, वर्गातील मुले एका रांगेत उभी राहिली आहेत, एक मुलगा दोन्ही बाजूने 19व्या स्थानावर आहे, तर वर्गातील मुले किती. आता बघा मुलाचं स्थान काय आहे, 19, म्हणजे दोघी बाजूने 19ला आहे, दोघी बाजूने काय 19, म्हणजे बघा आता 19 म्हणजे काय, 18 इकडे, बरोबर आहे का नाही, 18 इकडे आणि 18 इकडे किती झाले, आणि त्याचं स्थान काय 19, म्हणजे या प्रकारे म्हणजे किती मुलं झाले, 18 एक 18, 18 दुने 36 झाले. आणि 36 झाल्यानंतर एक हा पण पकडावा लागेल ना आपल्याला, दोन्ही बाजूला काय आहेत, 19 स्थान आहे दोघी बाजूंकडून, म्हणजे काय झालं, हा एक, म्हणजे काय झालं 36 आणि 1 37, काय उत्तर आलं आपलं 37. ऑप्शन आपण बघूया, उत्तर दिलेलं आहे का, बघा इथे काय दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे 37 हे उत्तर दिलेलं आहे. याच प्रकारे हे प्रश्न होते. हे 10 प्रश्न कसा वाटतो सांगा, आणि नक्की त्याच्यावर पण अजून पुढचे प्रश्नांवर पण मी व्हिडिओ बनवेल.